हॅलो नमस्कार. या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आता वाजले संध्याकाळचे 4 वाजलेला आहे. सकाळपासून काय मी व्हिडिओ सुरू केलं नाही आहे, आता चालू केलेलं आहे. 4 वाजलेला आहे. मला चहा पिऊन इकडं आलो आहे. मी कोंबड्यासनी खाऊ टाकायला धान्य टाकलेलं आहे. बघा खायला लागल्यात. तसं ऊन आहे भरपूर आणि तर जरा काम आहे. काय करायला चला दाखवतो तुम्हाला मी. दादा इकडे जाळी बांधायला लागल्यात आणि वर असं हे असं मांडव घातल्यासारखं हे जाळी बांधायला लागल्यात. त्यासनी बाहेर सोडल्यावर घार येऊन कोंबडी नेतात, त्यामुळं असं मांडव घातल्यासारखं करायला लागल्यात. हे राऊंड जाळी मारलेलं आहे वर आणि परत हे बघा ते बांधायला लागल्यात दादा. आणि कोंबड्या आहेत बाहेर फिरायला लागल्यात बघा. इकडे बघा असं बांधायला लागल्यात. चाललंय काम. चला इकडं आम्ही ह्याचं काम आवरतो आणि परत संध्याकाळी बोलूया. सकाळी 2 तास संध्याकाळी 2 तास बाहेर सोडायचं, मग आत शेडमध्ये घालायचं. तेवढंच त्यांना पण ऊन पाहिजे. मग आता 4ला सोडलेलं आहे, 6 वाजेपर्यंतच आहे आम्ही. 6 वाजता आणि संध्याकाळी स्वयंपाक ते नसते. चला इकडचं आवरतो आम्ही. चला इकडं बांधायचं सुरू आहे. मी पण धरून थांबलेलं आहे, कारण ते जाळी खाली सोडल्यावर त्यामध्ये कोंबड्यांचा पाय अडका लागल्यात, मुडका आणि पाय अडका लागल्यात. म्हणून मी असं सगळं गोळा करून मी इकडं उभारलेलं आहे ते धरून. आणि ताई आणि दादा तिकडं बांधायला लागल्यात. आणि हे जाळे बांधल्यामुळं आपण सोडून घरातलं काम पण आवरू शकतो. नाहीतर 1-2 तास इथंच थांबायला लागतं. कोणतरी एकजण बाहेर सोडल्यानंतर घार येतात वरनं आणि कोंबड्यासनी घेऊन जातात. त्यामुळं आता आम्ही इथं असतानाच 2 घार गेले आणि तेव्हा कोंबड्या सगळं इकडं आत येऊन बसले होते. त्यामुळे हे असं करायला लागलो आम्ही. काम झालं अर्धावट आणि इकडं आम्ही चाललो आहे. आता 6 वाजलेला आहे, अजून पूर्ण झालेलं नाही. राहिलेलं उद्या करायचं म्हणून चाललेलं आहे आता घरातलं काम आवरायला. संध्याकाळचं भांडी तीन तसंच आहे. चला संध्याकाळचा स्वयंपाक. केवढा काढलास दोडका. बाबा बाबा दोडका बघा काढलेला आहे. केवढं मोठं झालेत. वेलमध्ये दिसणं झाल्यात बघा. केवढं वेल झालेलं आहे आणि दिसणं झाल्यात. मस्त भरून दोडका करायचा आहे, त्यासाठी काढलेला आहे बघा. आणि हे काय करायचं, ते बियाला ठेवायचं. बियाला ठेवायचं. धरा बघा वेल कसं आलेलं आहे आणि त्यात दिसणं झाल्यात. भरपूर दोडका झालेला आहे. हे बघा पूर्ण असं फुलं फुटलेलं आहे, ते सगळं दोडकाच होतं. आणि ते वेलमध्ये दिसणं झाल्यात. काढलेलं आहे. हातपाय धुवून घेतलं, फुलं काढलेत. फुलं संध्याकाळ पूजा करायचं आहे. सकाळी पूजा केलं नव्हतं, पूजा करायचं आहे अजून. चला या आता बसा. पूजा झालेलं आहे. आज आहे संकष्टी आणि सकाळीच पूजा करायचं होतं. सकाळी काही केलं नाही आहे मी, काम होतं म्हणून म्हटलं संध्याकाळीच करूया. इकडं बाळूमाचं फोटो आहे, काय ते फुलात असं झाकलेलं आहे. पूजा झाली आणि आरती पण करून घेतलं. आता इकडं मस्त कोवळे जार दोडका काढलेला आहे, ते भरून दोडका करणार आहे आज. मस्त रेसिपी आहे, पूर्ण व्हिडिओ बघा. आणि इकडं मस्त असं वांगी आपण कसं चिरून घेतो तसं दोडका मी चिरून घेतलेला आहे. इकडं बघा काय काय मसाला मी शेंगदाणा भाजून घ्यायला लागलो आहे. आणि खडा मसाला घेतलेला आहे, धना आहे आणि खडा मसाला आहे. ते सगळं आता मिक्सरला लावतो. शेंगदाणे आणि खडा मसाला भाजून घेतलेला आहे. मिक्सरला दोन्ही मिक्स करून बारीक करून घेतलेला आहे बघा. पाणी घातलेलं नाही आहे मी, वाळच करून घेतलेला आहे. आणि इकडं टोमॅटो खिसून घेतलेला आहे, त्यामध्ये बारीक केलेला आहे. आणि आलं लसूण पेस्ट आहे. कोथिंबीर नाही आहे, मी तसंच करायला लागलो आहे. धनं टाकलेलं आहे, मग त्यातच कोथिंबीर हे होतं आहे म्हणून त्यामुळं धनं पण टाकलेलं आहे. त्यामुळं
तर इथं पहिला दोडका भाजून घेतो. मस्त चरचरीत दोडक्याची भरून भाजी करणार आहे. चला, इकडं दोडका भाजलेला आहे, एका ताटामध्ये काढून घेतो ते. आणि इकडं खडा मसाला आणि शेंगदाणा बारीक करून घेतलेलं, टोमॅटो, आलं लसूण आणि चटणी मीठ टाकून मिक्स करून घेतो ते सगळा मसाला आणि दोडक्यामध्ये भरून घेतो. बघा, इकडे हाताने मिक्स करून घेतलेलं आहे, वाळच केलेलं आहे, पाणी काय मी वापरलेलं आहे यात. आणि असं करून बघा तुम्ही, मस्त होतं. इकडे एक सर्व दोडका मी भाजून घेतलेलं होतं, त्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे. आता भरून झालेला आहे. कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोडका टाकलं. त्या तेलात आणि परत परतून घ्यायचा आहे दोडका. आणि इकडं थोडासा मसाला राहिलं होतं, ते मसाल्याचं पाणी करून घेतलेलं आहे आणि तेच पाणी ह्यामध्ये घालायचं आहे. सगळं दोडका मिक्स करून घेतलेला आहे तेलामध्ये. बघा, मस्त दिसायला लागल्यात. आणि इकडं पाणी करून घेतलेलं आहे मसाल्याचं आणि त्यामध्ये टाकलेलं आहे. आणि दोडका शिजायला पाहिजे. त्यामध्ये हे बुट्टी बसलेलं नाही आहे, हे ताट एक झाकून तो त्यावर. चला, मस्त दोडक्याची भाजी तयार झालेली आहे. या तुम्ही पण जेवायला. ताजी ताजी दोडक्याची भरून भाजी केलेली आहे. आणि ताई चुलीवर भाकरी करायला लागल्यात. चला, तुम्हाला दाखवतो. इकडं बघा, दोडक्याची भाजी आणि गरम गरम भाकरी. या जेवायला तुम्ही पण. ताई भाकरी करत होते, त्यातलं एक भाकरी आणलेला आहे. जेवायला अजून टायमिंग आहे. चला, मस्त दोडका पण शिजलेला आहे. या जेवायला तुम्ही पण. चला, तो इकडं बघा, ताई भाकरी करायला लागल्यात आणि इकडं बाबा बोलत बसलेला आहेत. आणि हे आमच्या चुलत सासू आहेत, आलेलं आहेत त्यांनी. इकडे बोलत बसलेलं आहेत. आणि आमचं काम अजून आहे, बाहेरचं काम. ताई इकडं भाकरी करायला लागल्यात. तर मी आणि दादा चालले कोंबड्यासनी झाकायला. कोंबड्यासनी कसं, ते म्हणजे 500 कोंबडा आहे, कोंबडा आणि कोंबडी आहेत. आणि ते सगळं कसं झाकायला पाहिजे, त्यामुळं इकडं आलेलं आहे. दादा तिकडं उभारलेले होते, मग दार कसं उघडू देणं, त्यामुळं आम्ही दार उघडू देणं. मग काय तर टाकायला आलेत, आम्हाला खाऊ टाकायला आलेत म्हणून दारालाच उभारले ते. मग दादा तिकडं उभारलेत का जरा काय तर टाकल्यासारखं केल्यावर पळत तिकडंच गेली. आणि मी आलो आत, तोवर आणि परत सगळी माझ्याकडं गोळावून आलेत. मग इकडं बघा, हे कॅरेट आहेत. कॅरेटमध्ये 4-4 सगळं गोळा करायचं, 4-5 आणि त्यामध्ये टाकायचं आहे. इकडे झाकून पूर्ण झालेलं आहे बघा कॅरेटमध्ये. थोडंच राहिलेलं आहे वरती, तेवढं राहू दे म्हणून ते दररोज तसंच करतात, संध्याकाळी तसंच करतो आम्ही. बघा, एवढंच राहिलेलं आहे. आणि पूर्ण यामध्ये कॅरेटमध्ये सगळं झाकलेलं आहे. थोडं राहिलेलं आहे. जास्त झाल्यामुळं एकावर एक बसून का नाही खाली असलेली कोंबडी घुचमटून मरायला लागल्या, त्यामुळं आम्ही ते कॅरेटमध्ये झाकायला लागलो. चला, आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो. प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ते कागद पण झाकायचं आहे.